नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. देशमुखांच्या घरी छान गुढी उभारलेली असते. सर्वात आधी काव्य पार्थ पूजा करतात, त्यानंतर नंदिनी आणि जीवा, त्यानंतर मालिनी काकू आणि वसू आत्या पण पूजा करतात. सगळ्यांची पूजा झाल्यानंतर जीवा म्हणतो, चला आता मस्त श्रीखंड पुरी खाऊया. पार्थ म्हणतो, कालपासून या श्रीमुक्तीच्या नावाखाली मला चक्क्यासारखं बांधून ठेवलंय. चला बाबा, पुरुष ये, खूप कामं पडली, पुऱ्या तळायच्या आहे, चला चला. काव्य आणि पार्थ तिथून निघून जातात. तर मालिनी काकू नंदिनीला म्हणणार की फोटो काढून घे. तेवढ्यात नंदिनी म्हणते, आई मी टेबल सेट करायला घेते. तर मिथून काका म्हणतात, चल मी पण मदत करतो. दोघंही तिथून जातात. तर मालिनी काकू जीवाला म्हणतात, अरे या नंदिनीचं काही बिनसलंय का? तू काही बोलला कधी? सकाळपासून तिचा मूड जरा ऑफ दिसतोय. तर जीवा म्हणतो, नाही ग, तसं काही नाही आहे. चल आपण दोघं एक सेल्फी काढूया. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे माझ्याबरोबर कुठे सेल्फी काढतो? तुझ्या बायकोबरोबर काढायची आता. तर जीवा म्हणतो, बायकोबरोबर तर काढेलच ग, पण तुझ्याबरोबर जास्त महत्त्वाचं आहे ना. तर दोघंही सेल्फी काढतात. तर विजय रम्याला म्हणतो, तुला काही विचारायचं असेल तर विचार. तर रम्या म्हणते, नाही तूच विचार. तर विजय म्हणतो, ठीक आहे, थेट मुद्द्याचंच बोलतो मी. तुझं काही पास्ट वगैरे, कोणावर प्रेम? तर रम्या म्हणते, हो होतं ना. माझं ज्याच्यावर प्रेम होतं तो अजूनही माझ्याच घरात राहतो. तर विजय म्हणतो, रम्या म्हणते, अजून काही सांगू? तर दुसरीकडे सगळे जेवणासाठी बसलेले असतात. मिथून काका म्हणतात, अरे जीवा, नंदिनीबरोबर एक तरी फोटो काढ ना. तर नंदिनी म्हणते, नाही नाही, मला नाही काढायचा फोटो. सोशल मीडिया वगैरे नाही आवडत मला. तर जीवा म्हणतो, असं काय करते नंदिनी, फोटो तर काढायला पाहिजे ना. दादाने फोटो पोस्टसुद्धा केला. नंदिनी म्हणते, मी बघते काव्याला काही मदत हवी का माझी. तेवढं काव्य आणि पार्थ दोघंही येतात श्रीखंड पुरी घेऊन. काही मदत नको आहे, सगळं तयार झालेलं आहे. दोघांनी पण छान श्रीखंड पुरी बनवलेली असते. तर पार्थ म्हणतो, मी इतर नवऱ्यांसारखं नाही आहे, बायकांना कामाला लावतो आणि मी काही करत नाही मदत. तर जीवा म्हणतो, ए दादा, माझ्याकडे बघून नाही बोलायचं बरं का, मी काय करतो ना हे सगळ्यांना माहिती येते. मालिनी काकू म्हणतात, सुरुवात करण्याआधी आपापल्या बायकांना एक एक घास भरवा बरं. तर रम्याने सगळी स्टोरी सांगितलेली असते विजयला. तर त्याने दुसरं लग्न केलं. पण मला जज नको करू हां विजय. तेव्हा विजय म्हणतो, नाही नाही, मला तर उलट तुझं कौतुक करावं असं वाटतंय. सगळं अगदी बिनधास्त सांगितलंय तू, कुठली गोष्ट न लपवता. किती स्वच्छ मनाची मुलगीस तू. तर रम्या म्हणते, जेव्हा माझं पार्थवर प्रेम होतं तेव्हा जीव देण्याची सुद्धा तयारी होती माझी. तर विजय म्हणतो, आत्ता? तर रम्या मनातच विचार करते, आत्ता जीव घ्यायची तयारी आहे माझी. तर काव्या पार्थला म्हणते, मागच्या वर्षी मी तुमच्या हातून श्रीखंड पुरी नव्हती खाल्ली, पण आत्ता मला तुमच्या हातूनच खायची बरं का. तर वसू आत्या म्हणतात, नक्की ना, नाहीतर निंबाची पानं पण आहेत बरं का. तर काव्याला आठवतं की वसू आत्यांमुळेच मागच्या वर्षी तिने निंबाची पानं खाल्ली होती. पण ती काही न बोलता परत पार्थला घास भरवायला लावते. पार्थ तिला श्रीखंड पुरी खाऊ घालतो. मालिनी काकू म्हणते, जीवा आता तू खाऊ घाल. तर जीवा म्हणतो, हे काय, मी तयारच आहे. जीवा भरवणार तेव्हाच नंदिनी म्हणते, नाही नको, मला नाही खायची. तर जीवा म्हणतो, अगं चकाचक बाई, असं काय करते, तुझी फेवरेट श्रीखंड पुरी आहे ना, आणि तुझा फेवरेट पसारेवाला पण, पटकन आकर आणि खा बरं. तर नंदिनी म्हणते, मी नाही म्हटली ना, नाही खायची मला. तिथून उठून निघून जाते. तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नंदिनी असं का उठून गेली असेल. तर जीवा म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करा, मी तिला बोलावून आणतो. नंदिनीच्या मागे जीवा पण जातो उठून. तर रम्या म्हणते, मी आता निर्णय घेतला आहे की मी ज्याच्यावर प्रेम करत होती त्याच्याबरोबर नाही, तर माझ्यावर जो प्रेम करेल त्याच्याशी लग्न करायचं. तर विजय म्हणतो, मग असं समजा की तुमचा शोध आता संपला आहे. आवडेल तुला मिसेस मतकरी व्हायला. तर बराच वेळ रम्या काही उत्तर देत नाही. तर विजयला असं वाटतं की रम्याचा नकार आहे. त्याच वेळेला तिथं वेटर कॉफी आणि ज्यूस घेऊन येतो. रम्या ज्यूस उचलते आणि म्हणते, मला टेस्ट बदलून बघायला आवडेल. म्हणजेच यामध्ये तिचा होकार असतो. तर विजय पण खुश होतो. नंदिनी रूममध्ये येऊन रडत असते. जीवा पण येतो. अगं चकाचक बाई, काय झालं रडायला? तेव्हा नंदिनी म्हणते, माझा वैताग आला आहे ना तुम्हाला. जीवा तर जोरजोरात हसायला लागतो. तर नंदिनी म्हणते, हसू नको, मला कळलं आहे तुमच्या मनात काय आहे ते. तुम्हाला मी शोभत नाही ना. तुम्ही तर सरळ सरळ म्हणायला लागले की पार्थ दादाचं नशीब माझ्यापेक्षा चांगलं आहे ते. तर जीवा म्हणतो, एक मिनिट, माझं फोनवरचं बोलणं ऐकलं का? नंदिनी हो म्हणते. तर जीवा म्हणतो, असं कोणाचं फोनवरचं बोलणं ऐकायचं नाही, मग असे गैरसमज होतात. काही तुम्ही मला ब्युटिफुल बोललात आणि मलाच फूल केलं. तर जीवा म्हणतो,
अगं मी माझ्या बाईकबद्दल बोलत होतो, बायकोबद्दल नाही. त्या बाईकला मी ब्युटिफुल बोलतो, तुला तर माहिती ना. तुझं वजन किती आहे हेही तुला माहिती आहे. आणि दादाने आत्ताच लग्नाच्या आधी बाईक घेतली आहे, म्हणून मी म्हणत होतो की माझा दादा जास्त नशीबवान आहे. आता माझी बाईक माझ्याकडनं सोडली जात नाही, ती मला किती आवडते. म्हणून मी म्हणत होतो की पेलवले जात नाही आणि सोडवले जात नाही. तू तर कुठला विषय कुठे घेऊन गेली. तर नंदिनी म्हणते, असं बाईकबद्दल कोणी म्हणतं का? माझं नशीबच फुटकं आहे, त्यामुळे माझा गैरसमज झाला ना. तर जेव्हा हसत राहतो आणि म्हणतो, ये गं बाई ये. नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणतो, मी तुझ्याबद्दल असं बोलणार आहे का नंदिनी? आणि तू मला काय, मीच तुला शोभतो की नाही याची भीती वाटत असते माझ्या मनात मला. आणि असा विचार का आला तुझ्या मनात की हल्ली तू मला आवडेनाशी झाली आहे? तर नंदिनी म्हणते, त्या अजयमुळे. तर जीवा म्हणतो, कोण हा अजय? तर नंदिनी म्हणते, भक्तीचा नवरा. भक्ती खूप गोड खाते आणि तिची तब्येत पण जाड झाली, म्हणून तो सोडून द्यायचं म्हणतो तिला. तुम्ही तर नाही ना सोडणार मला? तेव्हा तिथून उठतो आणि म्हणतो, असं फालतू बडबड करशील ना तर मी पण जाईल निघून. तर नंदिनी म्हणते, कुठे चाललात तुम्ही? तर जीवा म्हणतो, तुला सोडून. नंदिनी म्हणते, काही बोलू नका हां, उशी मारून फेकते त्याला. जीवा वजन काठा काढतो आणि म्हणतो, ये याच्यावर उभी राहा. तर नंदिनी काही उभी राहायला तयार नसते. नाही, माझं वजन वाढलं असेल, मला नाही करायचं वजन. जीवा म्हणतो, 1 मिनटं उभी तर राहून बघ. नंदिनी उभी राहते आणि जीवा बघतो. तर नंदिनी विचारते, खूप जास्त वाढलं आहे का? जीवा म्हणतो, बापरे. नंदिनी लगेच म्हणते, बघितलं ना, मी बोलली होती माझं वजन वाढलं आहे. तर जीवा स्वतःच वजन काट्यावर उभा राहतो आणि तिला पण बोलवतो जवळ. दोघंही एकाच वेळेला वजन काट्यावर उभे राहतात. तेव्हा जीवा म्हणतो, वजन वाढलं आहे, पण आपल्यामधल्या प्रेमाचं. दोघांच्या प्रेमाचं वजन वाढलं आहे, तर दोघांनी मिळून कमी करूया. इथे कुठे जाऊन नंदिनीचा राग कमी होतो. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. भीतीच्या डोक्यावर उभं राहू आणि भीतीला पायाखाली ठेवू, तरच आपण दोघं जिंकू. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा नंदिनी दोघंही खाली आलेले असतात. तर जीवा नंदिनीला घास भरवतो. तेव्हा वसू आत्या म्हणतात, आता पुढच्या वर्षी रम्याला सुद्धा कोणीतरी घास भरवेल. तर जीवा म्हणतो, म्हणजे? काव्या सांगते, रम्या मॅडम ज्या मुलाला बघायला गेल्या होत्या ते दोघं एकमेकाला क्लिक झाले. तर रम्या मनातच विचार करते, मी मुलगा नाही तर प्यादं पसंत केलं आहे आणि आता या प्याद्याचा वापर करून मी माझा राजा मिळवणारच. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.